दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. नायगाव संघाने नित्यसाई लोह्यानगर या संघाला पराभूत केलं. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाने गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा या संघाला पराभूत केलंय. आणि दुसऱ्या फेरीमध्ये या दोन संघांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करायची आहे, विनंती आहे की आपण घाई करा. आपण पाहतोय 2:28 झालेली आहेत. आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत. निलेश दिवा आणि रोशन घोषे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रफुल्ल नाईक. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती सफलता मिळेल कदाचित. यस, मिळालंय. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना निलेश दिवा फलंदाज बाद. बघा, पहिल्या बॉलवरती सफलता मिळालेली आहे. मागच्या मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार फटकावला होता निलेश दिवायने, हिरो ठरला होता. मात्र या मॅच मध्ये तो 0 वरती बाद झालाय. नव्याने फलंदाज संकेत घोषे हा नव्याने बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल प्रफुल्ल. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय. बघा, खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. शतरक्षक आहे मात्र अगोदरच उचली घेतली, अगोदरच उडी मारली चेंडूवरती. तेच कारण हा चेंडू तो फील्ड करू शकलेला नाहीये. ठोकलाय चौकार. चौकार आलेला आहे. या चौकाराने आता धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. ओहो, आपण पाहतोय की यानंतर कमबॅक हा खेळ करतोय प्रफुल्ल. कधी गोलंदाज कधी फलंदाज असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3 षटकाचा हा सामना आहे. पाहूया 3 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा पी हा संघ. बघा, खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे, वन बॉम्ब चेंडूला कलेक्ट करतोय. एकाच धावेवरती कधी धाव समाधान मानावं लागेल. काय घडतंय बघा, एकच धाव मिळाली असती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते घातक ठरतोय. चेंडू हातामध्ये ठेवला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न रोशन याचा, मात्र संकेत हा बाद होतोय. बघा, कुठलीच पाहतोय की धाव नव्हती, मात्र रोशन याने घाई केली मी तर म्हणेन दुसऱ्या धावेची. आणि आपण पाहतोय संकेत याचा बली पडलाय, ज्याने एक चौकार ठोकला होता, तो मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. बघा, आपल्याला त्या झाडा झुडपामधून वाघ बाहेर येताना दिसत आहेत. मला वाटतं आणखीन 2 वाघ तिकडे दळले असतील. एक वाघ बाहेर आलाय. बघा, पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय.
बघा ऋतिक आला आणि ऋतिक गेला. ऋतिक याने मी तर म्हणेन भरपूर घाई केली मोठा फटका खेळण्यासाठी. आपण पाहतोय तिकडे शतरक्षक होता दुर्गेश, खूप चांगलं शतरक्षण त्याच्या मार्फत राहिलेला आहे. अवलेज आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न, खूप चांगली बॉलिंग, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. षटक संपलंय ते म्हणजे पहिल्या षटकात आपण पाहतोय गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 3 धावा लागल्यात 5, 3 गडी बाद 5 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल याचा हा चेंडू फिरकी घेणारा चेंडू आहे. चेंडू पहिल्यांदा वलन घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि हा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केलेली आहे ते म्हणजे कुणाल याने. रोशन घोषे आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये देखील असफल ठरला होता आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय स्ट्रगल करतोय कुणाल. यावेळेस बघा पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बाद झाला होता त्याच पद्धतीने या मॅच मध्ये देखील तो बाद झालाय. फलंदाज बाद रोशन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेत 2, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. नव्याने बॅटर प्रथमेश दलवी. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली, सहज सोपा झेल, धरतीला दान. मात्र दोन्ही गाड्या एका सुरावरती. जे हे गमवलं होतं ते अखेरीस मिळवलंय. प्रथमेश याची विकेट मिळवलंय. फलंदाज बाद. बघा झेल सुटला. हाना करता आपण पाहतोय प्रथमेश ते बाद होऊन माघारी परतलेला आहे. एक धाव आली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. नव्याने बॅटर सचिन भोईर. बघा पहिल्या बॉलवरती निलेश दिवायची विकेट मिळाली आणि त्यानंतर भेंडीपाडा संघ पूर्ण बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. सचिन भोईर याचा मिस्टामिंग फटका, तो शतरक्षक पोचला होता मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा मिळतील. सुरेख रनिंग विथ द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. कमी धावांवरती इथे रोखताना दिसतोय तो म्हणजे एनसीसी नायगाव संघ भेंडीपाडा बी या टीमला. अवलेस बघा आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉलची सांगता झालेली आहे. त्यांच्या मागून आपण पाहतोय
काही ना काही कानमंत्र इथे सातत्याने दिला जातोय. गोलंदाज कुणाल याला. शेवटचा बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 8. उचली घेणारा चेंडू होतो. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि शैलेश कुठली चुकी करत नाहीये. चांगला झेल त्याने इथे पकडलाय. आणखीन एक गडी इथे तंबूच्या आश्रयाला परततोय. सचिन भोईर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा. आतिश हडल तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. संतोष घोषे आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केलेला आहे आणि दोन्ही चेंडू त्यांनी निर्धावच्या स्वरूपात खेळून काढलेले आहेत. तीन षटकांची आपण सुरुवात जर बघितली, पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. त्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि संतोष करता आणखीन एक निर्धाव चेंडू. लो स्कोरिंग सामना इथे होताना आपल्याला दिसतोय. सन्माननीय प्रभाकरची गोंड यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती कदाचित समाधान मानावं लागेल कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. आतिश आपण पाहतोय. आतिश हाडल बॉलिंग ट्रॅक वरती 3 चेंडू टाकून झाले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. येणारे 2 चेंडू हे बाकी असतील. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके जर आले तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागू शकतो. मात्र 2 मोठे फटकेने फार गरजेचं आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. यानंतर जो मॅच होणार आहे आई चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि पानखंडा स्पोर्ट पाटखंडा ए दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. लक्षात घ्या जो अगोदर कॅप्टन येईल त्याला टॉस कॉल हा दिला जाईल. लक्षात घ्या. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे आलेला आहे. म्हणजे षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 धावा. 10 धावांचं एक माफकचं एक सोपं आव्हान हे ठेवलं गेलंय. पाहूया या 10 धावा किती चेंडूंमध्ये इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चला आकाश वाघ आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो. चला दोघे पण या लगेच. कर्णधार या दोन्ही.
हॅलो चेक. सन्मान्य मंगेशजी दलवी यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला मंगेश दादांच्या हस्ते टॉस करूया. छापा छापा आलेला आहे. मनखाडा संघाने टॉस जिंकलाय. काय स्वीकारेल? शतरक्षण. ऑल द बेस्ट. जास्त वेळ नाहीये आकाश, तुला पण ऑल द बेस्ट. तर टॉस जिंकलेला आहे पानखंडा विरुद्ध सारजा या दोन संघ दरम्यान जो मॅच होतोय पहिल्या फेरीतील पुढील मॅच आहे. तर पानखंडा संघाने टॉस जिंकलेला आहे, शतरक्षण स्वीकारलेला आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दहा धावांचं माफकचं आव्हान आहे आणि 10 धावा पूर्ण करण्यासाठी विजय काले आणि प्रफुल्ल नाईक हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. चला घाई करायची आहे, विनंती आहे आपण थोडीशी घाई करा. पहिलं षटक हाताळण्यासाठी निलेश दिवा. पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात. प्रफुल्ल ऑन स्ट्राइक. प्रफुल्ल टू निलेश. पहिला बॉल कार्पेटच्या साने चेंडूला खेळून चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात ही झालेली आहे. फुलटॉस चेंडू फक्त आपण पाहतोय की दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव मिळेल. दोन धावा इथे आपण पाहतोय की पलून पूर्ण केल्या जात आहेत. प्रफुल्ल आणि विजय असे हे दोन फलंदाज. तर निलेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय. बघा चेंडूला थोडंसं वलन दिलं होतं आणि आपण पाहतो ज्या प्रकारे फलंदाज इथे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःला ब्लॉक करून घेतलेला मी तर म्हणेन. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू मनगटी फटका ते पाहायला मिळतोय. फक्त दिशा देण्याचं काम. बघा सिंगल डबल वरती भर दिला. त्याला देखील माहिती आहे की सिंगल डबलने जरी धावा आल्या तरी टार्गेट पर्यंत ते पोहोचू शकतात आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांचा. सिंगल डबल सिंगल. धावसंख्या झाली 4. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिकडे संकेत घोषे. खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे प्रफुल्ल. थँक्यू डीजे. संकेत येतोय. संकेत तळेकर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न संकेत याचा. बॅट बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. एक विकेट देखील मिळालाय निलेश दिवा याला. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. येणाऱ्या
12 चेंडूंमध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 6 धावा. बारा चेंडूमध्ये 6 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. संकेत घोषे बॉलिंग ट्रॅक वरती. बघूया संकेत कुठपर्यंत घेऊन जातो हा सामना. बघा चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला. हा चेंडू तो निर्धाव. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय बॉलिंग केली जर आणखीन जर 10 ते 12 धावा जर असत्या तर नक्कीच एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळाला असता. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि संकेत याने जर विकेट मेडन षटक जर हाताळलं तर काहीतरी होऊ शकतं. बघा सेन्सिबल क्रिकेट विजयाचं स्ट्राईक रोटेट ही केली जाते. त्याला देखील माहिती आहे की स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झाली तर नक्कीच या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि आता मात्र त्यांनी स्ट्राईक रोटेट केले आणि संकेत याला स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या 5 अजूनही 5 धाव्यांची आवश्यकता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. अंकुश गोवारी आहे त्या क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. संकेत तळेकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. आपण पाहतोय लो स्कोरिंग सामने हे नेहमी रोमांचित होत असतात आणि हा सामना देखील आपल्याला त्याच दिशेने जाताना दिसतोय. एक विकेट मिळालं या षटकामध्ये. आणखीन जर विकेट जर मिळवल्या संकेत घोषे आणि तर हा सामना कलाटणी देताना दिसेल. आता फलंदाज थोडेसे प्रेशराईज होताना दिसत आहेत. मला आठवतंय आपण पाहतोय की 18 चेंडूमध्ये 10 धावा आहे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि की असे भरपूर मॅचेस आहेत की तिथे आपण पाहतो कमी धावा डिफेन्स केलेल्या आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा 10 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉल टाकून झाले 4. अजूनही 5 धाव्यांची आवश्यकता आहे. लगेच आठवला तुषार 11 धानीव आणि आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल असा मॅच झाला होता पालनापाड्याच्या मैदानावरती. आणि त्या 11 धावा डिफेन्स झाल्या होत्या. आता नव्याने आलेला बॅट्समन दुर्गेश जाधव पाहूया काय करतो यावेळेस. बघा इनफिल्डच्या वरना फटका केलाय. सेन्सिबल क्रिकेट गॅप शोधलाय आणि चेंडूने आपला रस्ता पकडलेला आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. भरपूर मोठा गॅप होता तो गॅप इथे शोधलाय दुर्गेश जाधव याने. आता स्कोर हा लेवल झालाय. स्कोर इज लेवल. बघा गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाची फलंदाजी थोडीशी खराब झाली होती. थोडीशी नाही तर भरपूर खराब झाली होती. जर फलंदाजी चांगली झाली असती स्कोर बोर्डवरती जर धावा जर चांगल्या लागल्या असत्या तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. आता 1 धावेची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. NCC नायगाव या संघाने हा सामना जिंकलाय. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच NCC नायगाव. यानंतर मॅच आपल्या समोर येईल आई चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए. पानखंडा संघाला विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरा.